नमस्कार, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला झटपट आपल्याला सकाळचा नाश्ता बनवायचा आहे. 1 वाटी पोहे घेतलेले. पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. आता पोहे धुतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ठेवायचं आहे 2-3 मिनिटासाठी. ज्या वाटीने आपण पोहे घेतलेले आहेत त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे. शक्यतो बारीक असला तर चांगलाच किंवा जाड असला तर नाहीतरी तो आपल्याला मिक्सरला बारीक करायचा आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हा 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे. आता जे पोहे आपण भिजत ठेवले ते पण आपल्याला याच्यामध्ये घालायचे. अगदी झटपट हे आपले पोहे आणि रव्यापासून बनवलेले आप्पे तयार होतात. अगदी 2-3 चमचे दही घातलेले. त्या वाटीमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते पण घालून घेऊ. मिक्सरला आता छान असं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा बॅटर तयार केलेलं इथे असं. जसे आपण आप्पे बनवतो ना डाळ तांदळाची त्याच पद्धतीने बॅटर बनवायचं आहे. चवीनुसार आता इथे लगेच मीठ घालून घ्यायचं आहे. मिक्स करून घेऊ. आता इथे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. बारीक चिरलेला कोबी घालून घेतलेला आहे. बारीक चिरलेला टॅमॅटो घातलेला आहे. आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे घरामध्ये ज्या भाज्या असेल त्या तुम्ही घालू शकता. कडकडीत असं तेल गरम केलेलं आहे. मोहरी घातलेली आहे. जिरं घातलेलं आहे. आता इथे बघा 2-3 हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहे. 2 चमचे तीळ घातलेले. बारीक चिरलेला कढीपत्ता घातलेला आहे. आपल्याला ही फोडणी या बॅटरवरती घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये सोडा इनो घालायची गरज नाही. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. आप्पे पात्र बघा गॅसवरती ठेवलेले. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आता थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करू, थोडे थोडे पांढरे तीळ घालू. आता थंडी सुरू झालेली त्याच्यामुळे तीळ भरपूर खायचे. आता आपण सर्व थोडं थोडं बॅटर भरून घेऊ. हे बघा अगदी झटपट होतात हे आप्पे. वेळ लागत नाही आणि चव पण खूप छान लागते. आता इथे 1च मिनिटासाठी झाकण ठेवलं तर त्याच्यावरून पण आपण थोडेसे तीळ घालून घेऊ. ऑप्शन आहे, नाही घालायचे तर नाही घातले तरी पण चालेल. आता परत आपण 2-3 मिनटं झाकण ठेवू. 2-3 मिनटं झालेली बघा. आता आपण उलटे करून घेऊ सर्व आप्पे. आता नेहमीच बघा आपण काहीतरी सकाळी नाश्ता बनवायलाच लागतो. मग असं पोहे उपमा वगैरे हे बनवण्यापेक्षा थोडंसं मुलांना काहीतरी वेगळं दिलं तर खातात ते. बघू शकता इथे सर्व आप्पे ह्या पद्धतीने मी उलटे करून घेतलेले. त्याच्यावरती आपल्याला परत अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. तुम्ही तूप पण घालू शकता किंवा बटरही घालू शकता. चव पण छान लागते. अजून आपण 2 मिनटासाठी झाकण ठेवू. सर्व बाजून आप्पे छान असे भाजले गेले पाहिजे. चव पण छान लागते. आतमध्ये पण छान भाजले गेले पाहिजे. हे बघा सुंदर कलर आलेला आहे. आता इथे बघा आपण कोथिंबीर भरपूर वापरलेली आहे म्हणून थोडासा कलर वेगळा झालेला आहे. आणि चवीला तर खूप छान होतं या पद्धतीने आप्पे. तुम्ही नक्की करून बघा. मुलांना पण आवडणार आणि तुम्हाला पण नक्की आवडणारच. इथे बघा झालेले आहे. बघू शकता दुसरी साईड पण. हे बघा आता इथे बघा आपले आप्पे तयार झालेले आहे. सुंदर कलर आलेला आहे. हे बघा. चला करून बघा तुम्ही पण. आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. चला आता आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि सर्व आप्पे ह्या पद्धतीने मी करून घेते. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद.